डीएनए रेप्लिकेशन मधली पहिली स्टेप ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. ठीक आहे. ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड मध्ये आपण सांगू शकतो ही काय म्हटलं पूर्ण आपली एक सेल आहे. ठीक आहे. ही पूर्ण एक सेल आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये ह्या न्यूक्लिओलस आहे. ठीक आहे. सॉरी न्यूक्लियस आहे. हा न्यूक्लिओलस आहे. याच्यामध्ये हे एक लिक्विड मटेरियल असते ज्याला आपण न्यूक्लियोप्लाझम म्हणतो. त्यानंतर याच्यामध्ये काय असतात डीएनएचे न्यूक्लियोटाइड असतात पण ते कसे असतात मोनोफॉस्फेटच्या फॉर्म मध्ये असतात. फॉर एक्झाम्पल डीएएमपी, डीजीएमपी, डीसीएमपी अँड डीटीएमपी. ठीक आहे. म्हणजेच ऍडेनिन मोनोफॉस्फेट, ग्वानिन मोनोफॉस्फेट, सायटोसिन मोनोफॉस्फेट आणि थायमिन मोनोफॉस्फेट. बरोबर आहे. All the four type of nucleotide present in the nucleoplasm are in the form of their monophosphate form. ठीक आहे. 4 टाइपचे डीएनएचे न्यूक्लियोटाइड आहे जे न्यूक्लियोप्लाझम मध्ये प्रेझेंट असते पण ते कसे असतात त्यांच्या मोनोफॉस्फेटच्या फॉर्म मध्ये असतात. ठीक आहे. मग काय होते ऑल these 4 type of DNA nucleotide converted into their triphosphate form with the help of ATP and enzyme phosphorylase. ठीक आहे. मग या मोनोफॉस्फेट वाल्या न्यूक्लियोटाइडला त्यांच्या ट्रायफॉस्फेट फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं जाते म्हणजेच डीएटीपी म्हणजे ऍडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ऍडेनोसिन मोनोफॉस्फेट टू ऍडेनोसिन ट्रायफॉस्फेट. आता परत काय ग्वानिन ट्रायफॉस्फेट, त्यानंतर काय आहे सायटोसिन ट्रायफॉस्फेट आणि काय आहे थायमिन ट्रायफॉस्फेट. ठीक आहे. असं सगळेच चार न्यूक्लियोटाइड असतात डीएनएचे पण खूप साऱ्या अमाऊंट मध्ये असू शकतात म्हणजे याचे हजारो असे सगळेच काय केले जातात मोनोफॉस्फेट मधून काय केले जातात ट्रायफॉस्फेट मध्ये कन्वर्ट केले जातात विथ द हेल्प ऑफ एटीपी आणि एन्झाइम फॉस्फोरायलेज. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ फॉस्फोरायलेशन. या प्रोसेसला आपण काय म्हणतो या रिएक्शनला काय म्हणतात फॉस्फोरायलेशन. तुम्ही शिकला असेल केमिस्ट्रीमध्ये फॉस्फोरायलेशन म्हणजे काय ऍडिशन ऑफ फॉस्फेट. मग काय केलं इथे एकच फॉस्फेट होता याच्याकडून 2 फॉस्फेट घेतले याच्यावर ऍड केले त्याच्यापासून काय तयार झाला मग ऍडेनोसिन ट्रायफॉस्फेट. एक याचा आणि 2 याचे किती झाले 3 म्हणून काय झालं ऍडेनोसिन ट्रायफॉस्फेट. सिंपल ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड मध्ये काय केलं ऑल द न्यूक्लियोटाइड ऑफ मोनोफॉस्फेट फॉर्म इज कन्वर्टेड इनटू देअर ट्रायफॉस्फेट फॉर्म. मोनोफॉस्फेट मधून ट्रायफॉस्फेट मध्ये कन्वर्ट केले विथ द हेल्प ऑफ एटीपी अँड एन्झाइम फॉस्फोरायलेज. ठीक आहे. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. हे सगळे न्यूक्लियोटाइड आपण मोनोफॉस्फेट मधले ट्रायफॉस्फेट मध्ये कन्वर्ट करून घेतले एटीपी आणि फॉस्फोरायलेज एन्झाइमच्या मदतीने. ठीक आहे. हे झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप आहे याच्यामध्ये ओरिजिन और इनिशिएशन पॉइंट. ओरिजिन और इनिशिएशन पॉइंट. आता ओरिजिन म्हणजे काय उगम. ठीक आहे. द पॉइंट फ्रॉम वेअर रेप्लिकेशन स्टार्ट कॉल्ड एज अ ओरिजिन पॉइंट और इनिशिएशन पॉइंट. जिथून रेप्लिकेशन आता समजून घ्या हा काय आहे डीएनए आहे. ठीक आहे. डीएनए जिथे रेप्लिकेशन स्टार्ट झालं सपोज हा पॉइंट आहे या पॉइंटला इथून रेप्लिकेशन स्टार्ट होणार आहे तर या पॉइंटला ओरिजिन पॉइंट किंवा इनिशिएशन पॉइंट म्हणतात. ठीक आहे. ओरिजिन पॉइंट किंवा इनिशिएशन पॉइंट म्हणतात. आणि जिथे रेप्लिकेशन काय होते एंड होते जिथे रेप्लिकेशन काय होणार एंड होणार त्याला आपण म्हणतो टर्मिनेशन पॉइंट. त्याला काय म्हणतात टर्मिनेशन पॉइंट. प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये एकच ओरिजिन पॉइंट असतो व्हाईल इन युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम देअर आर सेव्हरल ओरिजिन पॉइंट. आपल्यामध्ये डीएनए मध्ये काय असते आपल्या डीएनए मध्ये असे खूप सारे ओरिजिन पॉइंट असू शकतात जिथून काय होते डीएनएचं रेप्लिकेशन स्टार्ट होते. त्यानंतर याच्यामध्ये एक महत्वाचं सांगू शकतो की ओरिजिन पॉइंट वर एक एन्झाइम येतो ज्याचं नाव आहे एंडोन्यूक्लिएज. ठीक आहे. ओरिजिन पॉइंट वर एक एन्झाइम येतो सपोज एन्झाइम येतो आणि तो काय करतो इट कट किंवा इट निक द 1 स्ट्रँड ऑफ डीएनए. ठीक आहे. ओरिजिन पॉइंट वर एक एन्झाइम येतो आणि तो काय करतो डीएनएच्या एका स्ट्रँडला काय करतो अशा प्रकारे काय करतो कट लावतो. ठीक आहे. त्याला निक म्हणतात इन्सिजन करतो. ठीक आहे. हे झालं दुसरा पॉइंट काय ओरिजिन और इनिशिएशन पॉइंट दुसरा स्टेप. ठीक आहे. तिसरी स्टेप आहे तिसऱ्या स्टेप मध्ये अनवाइंडिंग ऑफ डीएनए. अनवाइंडिंग ऑफ डीएनए मॉलिक्यूल.
डीएनए मॉलिक्युलचं अनवाइंडिंग करायचं. अनवाइंडिंग म्हणजे जे कॉईल झालेला डीएनए आहे ते अनकॉईल करायचं आहे, म्हणजे त्याला फ्री करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यालाच म्हणतात अनवाइंडिंग ऑफ डीएनए. म्हणजे डीएनए कॉईल आहे एकमेकांच्या भोवतात, त्यानंतर यांच्यामध्ये अशा प्रकारच्या नायट्रोजन बेसिसच्या काय आहे पेअरिंग आहे, समजण्यासाठी अशा प्रकारे दाखवतात. ठीक आहे, अशा प्रकारे. तर मग काय होते अनवाइंडिंग कशा प्रकारे होते, मग तिथे सुद्धा एक एन्झाईम येतो. काय नाव आहे त्याचं, हेलिकेज. ठीक आहे, हेलिकेज नावाचा एन्झाईम येतो. हेलिकेज नावाचा एन्झाईम नायट्रोजन बेसेस मधले जे हायड्रोजन बॉन्ड होते, फॉर एक्झाम्पल समजण्यासाठी घेतो इथे ऍडेनिन, याच्या समोर होता थायमिन, आणि यांच्या दोघांच्या मधात काय होते 2 हायड्रोजन बॉन्ड होते. आणखी एखादा व्ह्यू समजण्यासाठी ग्वानिन आहे, त्याच्या समोर राहणार सायटोसिन, आणि यांच्यामध्ये काय असतात 3 हायड्रोजन बॉन्ड असतात. ठीक आहे, मग आता काय झाला हेलिकेज नावाचा एन्झाईम येतो इथे समजण्यासाठी. बघा हेलिकेज नावाचा एन्झाईम आला. हेलिकेज नावाचा एन्झाईम दाखवतो ब्ल्यू कलरने. ठीक आहे, हेलिकेज नावाचा एन्झाईम काय करतो नायट्रोजन बेस मधले काय करतो जे हायड्रोजन बॉन्ड आहे तो काय करतो ब्रेक करतो, आणि त्यामुळे 2 स्ट्रँड एकमेकांपासून काय होतात सेपरेट होतात. ठीक आहे, त्यालाच आपण म्हणतो सेपरेशन ऑफ स्ट्रँड. नंतर अनवाइंडिंग, त्याचे कॉइलिंग पण काय होते रिमूव्ह होते ऑटोमॅटिकली. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये अनवाइंडिंग मध्ये काय सांगितलं हेलिकेज एन्झाईम आला, तो मूव्ह करतो 3' to 5' डायरेक्शन. ठीक आहे, स्ट्रँड वर डायरेक्शन असतात. डीएनएचे स्ट्रँड समजून घेण्यासाठी आपण डायरेक्शन टाकू. ठीक आहे, सपोज ही 5' एंड आहे डीएनएचा, तर याच्या पुढचा एंड हा असतो 3' आणि हा आहे मग 5', हा झाला मग 3'. ठीक आहे, अशा प्रकारचे काय डीएनएचे एंड आहेत. मग हेलिकेज कसा मूव्ह करतो म्हटलं आपण 3' to 5' डायरेक्शन. मग आता इथे आपण इथे कट लागला होता, बघा इथे कट लागला होता, हा 3' एंड झाला, तर हा कोणता एंड आहे 5' एंड. बरोबर, म्हणजे हा कोणता राहणार 3', हा कोणता आहे 5'. ठीक आहे, अशा प्रकारे मग इथे काय होते हेलिकेज नावाचा एन्झाईम आला 3' to 5', म्हणजे 3' एंड करून कुठे जाणार इकडे जाणार, आणि हेलिक्स काय करत राहणार तो रिमूव्ह करत राहणार. ठीक आहे, हेलिक्स काय करणार रिमूव्ह करणार. समजण्यासाठी खाली एक डायग्राम काढून घेऊ आपण. ठीक आहे, ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड झालेला आहे, न्यूक्लियोटाइड इथे ऍक्टिव्ह करून ठेवलेले आहे आपण. ठीक आहे, हीच डायग्राम. आता काय होणार ठीक आहे, समजून घ्या. अशा प्रकारे काय आहे, आता सपोज आपण हा खालचा कोणता एंड घेतला होता 3' एंड, तर याच्या पुढचा कोणता राहणार 5' एंड. ठीक आहे, जसंच्या तसं काढता येणार आहे. ठीक आहे, 5' एंड हा, आणि हा काय राहणार 3' एंड, हा 5' एंड. ठीक आहे, म्हणजे इथे काय झाला होता कट लागला होता एक समजून घ्या. मग हा काय झाला, हा एंड कोणता झाला 5'च्या पुढचा एंड कोणता 3' एंड, हा झाला 5' एंड. इथे सुद्धा एक कट लावून घ्या समजण्यासाठी. 3' हा झाला 5', हा झाला 3'च्या पुढे 5'. ठीक आहे, म्हणजे डीएनएचे स्ट्रँड कसे असतात असे, इकडे 5' एंड असेल तर इकडे 3' एंड, इकडे 5' एंड असेल तर इकडे 3' एंड. मला तिथे कट केला तर इथे 3 आहे तर इथे काय येणार 5 येणार, इथे 5 आहे तर इथे काय येणार 3 येणार. ठीक आहे, अशाच प्रकारे घेतलेला आहे. ठीक आहे, मग आता काय झालं हेलिकेज एन्झाईम येतो. हेलिकेज एन्झाईम आल्याच्या नंतर इथे तो ऍड झाला 3' एंडला ऍड झाल्याच्या नंतर तो 3' to 5' डायरेक्शन रन करत गेला म्हणजे इथपर्यंत पोहोचला. इथे जे नायट्रोजन बेसच्या जे काय होते हायड्रोजन बॉन्ड होते, ते हायड्रोजन बॉन्ड सुद्धा त्यांनी काय केले ब्रेक केले, त्यामुळे इकडले सुद्धा हायड्रोजन बॉन्ड काय झाले ब्रेक झाले. ठीक आहे, हे नायट्रोजन बेसेस आहे. ठीक आहे, आणखी काय हेलिकेज एन्झाईम इकडे पण 3' एंड आहे, म्हणजे हा इकडे या डायरेक्शननी रन करणार, इथपर्यंत गेल्याच्या नंतर इथले जे नायट्रोजन बेस होते यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाले. ठीक आहे, अशा प्रकारे. ठीक आहे, हेलिकेज एन्झाईमने काय केले हायड्रोजन बॉन्ड कॉम्प्लिमेंटरी बेस मध्ये हायड्रोजन बॉन्ड काय केले ब्रेक केले, आणि त्यामुळे काय झाला डीएनए हा काय झाला अनकॉईल झाला. हे अनकॉइलिंग म्हणजे डीएनए जो सेपरेट झालेला आहे तो सेपरेट झालेला डीएनए परत कॉईल झाला नाही पाहिजे, यासाठी एक एन्झाईम येतो ज्याचं नाव आहे SSBP, ज्यालाच म्हणतात सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन. ठीक आहे, हा सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन SSBP
हा सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन जुन्या सिलेबस मध्ये जुन्या बुक मध्ये दिलेला सिंगल स्ट्रँड डीएनए बाइंडिंग प्रोटीन, पण नवीन बुक मध्ये दिलेला सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन. हा काय करतो, सिंगल स्ट्रँडला बाइंड होतो आणि या दोन्ही स्ट्रँडला एकमेकांमध्ये कॉईल होण्यापासून काय करतो, प्रिव्हेंट करतो, दूर ठेवतो. ठीक आहे. हा एन्झाईम कोणता आहे म्हटला होता आपला, हेलिकेज, जो काय करतो 3' to 5' डायरेक्शन रन करतो आणि दोन स्ट्रँड मधले जे हायड्रोजन बॉन्ड होते ते ब्रेक करून दोन स्ट्रँडला काय करतो, सेपरेट करण्याचं काम करतो. त्यानंतर आता हे जे सेपरेट झालेले स्ट्रँड आहे हे स्ट्रँड काय करतात, टेम्पलेट म्हणून ऍक्ट करतात. त्याआधी आपण एक रेप्लिकेटिंग फोर्क म्हणून काय आहे एक पॉइंट दिलेला आहे तुमच्या याच्यात. रेप्लिकेटिंग फोर्क म्हणजे काय, जेव्हा काय होतो हेलिकेज नावाचा एन्झाईम डीएनए मधले हेलिक्स रिमूव्ह करतो आणि एक वाय शेप स्ट्रक्चर तयार होते, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, रेप्लिकेटिंग फोर्क म्हणतो. ठीक आहे, रेप्लिकेटिंग फोर्क. फोर्थ स्टेप आहे आपली सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड. ठीक आहे, सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड काय आहे ते पाहून घेऊ. चौथी स्टेप आहे रेप्लिकेशन मधली. कॉम्प्लिकेटेड आहे थोडस, 2-3 वेळा पाहिल्याच्या नंतर समजून जाईल. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप आहे आपली फोर्थ स्टेप आय थिंक. ठीक आहे, कोणती, सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड. न्यू स्ट्रँड. आता नवीन स्ट्रँड सिंथेसिस करायचं आहे म्हणजे याच्या पुढे काय येणार, एक नवीन स्ट्रँड येणार. ठीक आहे, याच्या पुढे सुद्धा काय होणार, नवीन स्ट्रँड राहणार. ठीक आहे, बघा आता जुना डीएनए कसा होता आपला समजून घ्या, ए आणि इकडे काय राहणार मग टी. म्हणजे काय होता, जुना डीएनए कसा होता आपला, हे असा ए आणि इथे काय होतं टी. तर असेच दोन काय होणार, डीएनए तयार होणार. ते पाहू आपण कशा प्रकारे होते ते. ठीक आहे, पण सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड मध्ये काय होणार, एक छोटासा सेगमेंट असतो आरएनएचा जो डीएनएच्या 3' एंडला, जुन्या डीएनएच्या 3' एंडला काय होतो, अटॅच होतो. 5-6 न्यूक्लियोटाइडचा काय असतो, एक एंड असतो, सेगमेंट ऑफ डीएनए. ठीक आहे, सॉरी, सेगमेंट ऑफ आरएनए. एक छोटासा सेगमेंट ऑफ आरएनए काय होतो, इथे ऍड होतो. अशा प्रकारे छोटासा सेगमेंट आरएनएचा ऍड झाला. इथे जेवढ्या नायट्रोजन बेस होत्या त्याच्यासोबत काय झाली, अशी पेअरिंग झाली. ठीक आहे, ही समजण्यासाठी खूप कमी नायट्रोजन बेसेस काढले. ठीक आहे, अशा प्रकारे काय झालं, आरएनएचा सेगमेंट ज्याला आपण म्हणतो आरएनए प्रायमर. ठीक आहे, आरएनए प्रायमर हा झाला, आरएनए प्रायमरचा 5' एंड, हा झाला 3' एंड. ठीक आहे, आरएनए प्रायमरला ऍड करण्याचं काम कोण केले, आरएनए प्रायमेज नावाच्या एन्झाईमनं. म्हणजे इथे आरएनए प्रायमेज नावाचा एन्झाईम होता. अशा प्रकारे आरएनए प्रायमर ऍड केला आणि तो काय झाला, निघून गेला, त्याने त्याचं काम केलं. ठीक आहे, त्यानंतर काय होते, एक नवीन एन्झाईम येतो इथे, कोणता, डीएनए पॉलिमरेज. ठीक आहे, डीएनए पॉलिमरेज नावाचा एन्झाईम येतो. तो काय करतो, आपण जे न्यूक्लियोटाइड ऍक्टिव्ह करून ठेवले होते त्या न्यूक्लियोटाइडला घेतो आणि या न्यूक्लियोटाइडच्या कॉम्प्लिमेंटरी काय करतो, ऍड करतो. म्हणजे इथे जसं टी आहे तर त्याच्यासमोर काय राहणार, ए राहणार. इथे टी आहे तर त्याच्यासमोर ए ऍड करणार, पुढे जाणार. इथे टी आहे तर त्याच्यासमोर ए ऍड करणार, आणखी पुढे जाणार. जसा हा हेलिकेज पुढे जाणार तसा तो न्यूक्लियोटाइड ऍड करत डीएनए पॉलिमरेज सुद्धा काय होणार, पुढे जाणार आणि त्याच्या कॉम्प्लिमेंटरी काय होणार, स्ट्रँड तयार होणार. अशा प्रकारे. ठीक आहे, बघा एक तर डीएनए तयार झाला कसा, असा सेम टू सेम. ठीक आहे, इकडे पण तसाच काय होणार, तयार होणार. ठीक आहे, मग पहा काय झालं इथे सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड मध्ये काय झालं, पहिल्यांदा एक आरएनएचा एक छोटासा तुकडा आला ज्याला आपण आरएनए प्रायमर म्हटलं. त्याला आणण्याचं काम कोण केलं, आरएनए प्रायमेज नावाच्या एन्झाईमनं. तो कुठे ऍड झाला, जुन्या स्ट्रँडच्या 3' एंडला ऍड झाला. ठीक आहे, ऍड झाल्याच्या नंतर काय झाला, एक डीएनए पॉलिमरेज नावाचा एन्झाईम आला. डीएनए पॉलिमरेज नावाच्या एन्झाईमने काय केले, या स्ट्रँडच्या कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड, इथे किती बी असू शकतो, जी असला तर याच्या समोर सी असला तर याच्या समोर जी, असे न्यूक्लियोटाइड ऍड करत करत तो कुठे गेला, हेलिकेजच्या मागे गेला. म्हणजे हेलिकेज जसा समोर जात राहणार, हे स्ट्रँडला अनकॉइल करत तसा हा त्याच्या मागे नवीन स्ट्रँड सिंथेसिस करत जात राहणार. ठीक आहे, आणखी आपण सांगितलं होतं आता इथे पण एक स्ट्रँड आहे, इथे स्ट्रँड आहे, मग इथे आरएनए पॉलिमरेज ऍड होणार. इथे सुद्धा नवीन स्ट्रँड तयार करायचा आहे, पण आरएनए पॉलिमरेज कुठे ऍड होतो म्हटलं, जुन्या स्ट्रँडच्या 3' एंडला. मग इथे तर 5' एंड आहे, मग 3' एंड कुठे राहणार, इतक्यात कुठेतरी. ठीक आहे, मग इथे काय होतो, म्हणजे हा हेलिकेज इथपर्यंतच आला होता तेव्हा एवढीच जागा रिकामी झाली होती.
नवीन स्ट्रँड सिंथेसिस करण्यासाठी. मग तिथे काय केलं, आरएनएचा एक प्रायमर ऍड केला आरएनए प्रायमेस नावाच्या एन्झाईमनं. ठीक आहे, ते काम झाल्याच्या नंतर तो निघून गेला. इथे डीएनए पॉलिमरेज आला आणि पॉलिमरेजने काय केलं, इथून एवढे याच्या समोर जे न्यूक्लियोटाइड होते ते न्यूक्लियोटाइड काय केले, ऍड केले. ठीक आहे, समजून घ्या इथे आणि तो सुद्धा काय केला, निघून गेला. एवढे ऍड करोपर्यंत तो हेलिकेज कुठे गेला, पुढे गेला. बरोबर, हेलिकेज पुढे गेला ना, तर काय झाले, आणखी एवढी जागा रिकामी झाली. त्यानंतर परत काय झालं, आरएनए प्रायमर, परत इथे आरएनए प्रायमर काय करण्यात आला, ऍड करण्यात आला. ठीक आहे, आरएनए प्रायमर ऍड करण्यात आला, आरएनए प्रायमेज नावाच्या एन्झाईमने ऍड केला. त्यानंतर इथे काय झाला, परत डीएनए पॉलिमरेज आला आणि त्याच्या समोरचे न्यूक्लियोटाइड काय करून टाकले, ऍड करून टाकले. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, इथे आरएनए प्रायमरचा कोणता एन्झाईम होता, सॉरी कोणता न्यूक्लियोटाइड होता, इथे कोणता राहणार, टी. रेडमी काय होता, ठीक आहे, पहिल्यांदा इथे कोणता, टी. ठीक आहे, अशा प्रकारे काय झालं, एच्या समोर, सॉरी एच्या समोर इथे काय राहणार, टी राहणार आणि इथे सुद्धा याच्या समोर काय राहणार, टी राहणार. ठीक आहे, अशा प्रकारे काय केले, कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड आहे. आणखी जर हा हेलिकेज पुढे गेला तर आणखी ही जागा काय होणार, रिकामी होणार. तिथे पहिले परत काय केल्या जाणार, 3' एंड कडे आरएनए प्रायमर ऍड केला जाणार आणि त्यानंतर काय केलं जाणार, तेवढा स्ट्रँड काय केला जाणार, सिंथेसाइज केला जाणार. पण हा स्ट्रँड कसा आहे, फ्रॅगमेंट मध्ये आहे, तुकड्यामध्ये आहे. यालाच म्हणतात ओकाझाकी फ्रॅगमेंट. ठीक आहे, काय म्हणतात त्याला, ओकाझाकी फ्रॅगमेंट. ठीक आहे, ओकाझाकी नावाचा शास्त्रज्ञाने ते फ्रॅगमेंट शोधून काढले म्हणून त्याला ओकाझाकी फ्रॅगमेंट असं काय करण्यात आलं, नाव ठेवण्यात आलं. इकडे सुद्धा सेम प्रोसिजर चालते. 3' to 5' एंड काय होत आहे, हेलिकेज रन करताय. म्हणजे इथे काय होणार समजण्यासाठी, इथे काय होणार, 3' एंडला आरएनए प्रायमर ऍड होणार सपोज एवढा. ठीक आहे, त्यानंतर काय येणार, इथे डीएनए पॉलिमरेज नावाचा एन्झाईम येणार. डीएनए पॉलिमरेज नावाचा एन्झाईम काय करणार, याच्या कॉम्प्लिमेंटरी काय करणार, स्ट्रँड तयार करणार. ठीक आहे, याच्या कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड जसा जसा हेलिकेज पुढे पुढे जात राहणार तसा डीएनए पॉलिमरेज सुद्धा काय करत राहणार, स्ट्रँड तयार करत राहणार. पण इकडे कसं होते, इकडे स्ट्रँड कसा होते, तुकड्यामध्ये तयार होते. कारण इकडे 5' एंड आहे, म्हणजे इथेच कुठेतरी 3' एंड राहणार. इथे पॉलिमरेज ऍड होणार, सॉरी आरएनए प्रायमर ऍड होणार. त्यानंतर काय होणार, असा डीएनए पॉलिमरेज ते स्ट्रँड तयार करणार. परत थोडासा समोर गेलेला आहे हेलिकेज म्हणून एवढी जागा रिकामी झाली. परत इथे काय होणार, आरएनए प्रायमर ऍड होणार आणि त्याच्या पुढे असा स्ट्रँड तयार होणार. ठीक आहे, अशा प्रकारे डीएनए चे काय होणार, 2 स्ट्रँड तयार होणार. बघा 80 वाला एक स्ट्रँड तयार झाला, इथे सुद्धा 80 वाला दुसरा स्ट्रँड तयार झाला. मग याच्यावर इन्फॉर्मेशन जशी राहणार सेम टू सेम तसेच एक्झॅक्टली जसा आपण डीएनए घेतला होता तसेच 2 डीएनए काय होतात, तयार होतात. हे झालं सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड. याच्यामधलाच एक पॉइंट आहे नेक्स्ट, लीडिंग अँड लॅगिंग स्ट्रँड. लीडिंग म्हणजे समोर राहणारा स्ट्रँड आणि लॅगिंग म्हणजे काय, मागे पडणारा स्ट्रँड. आता इथे सांगू शकतो आपण, ज्या स्ट्रँडचा 3' एंड फ्री आहे, ज्या स्ट्रँडचा 3' एंड फ्री आहे त्या स्ट्रँडला आपण म्हणतो लीडिंग स्ट्रँड. ठीक आहे, त्याला काय म्हणणार आपण, सॉरी लीडिंग टेम्पलेट. ठीक आहे, ज्या स्ट्रँडचा 3' एंड फ्री आहे त्याला आपण लीडिंग टेम्पलेट म्हणतो. त्याच्या पुढे नवीन तयार झालेला जो स्ट्रँड असतो त्याला लीडिंग स्ट्रँड म्हणतो. कारण तो कधी पण काय राहतो, कंटिन्यू तयार होत राहतो, म्हणजे तो समोरच राहतो ऍज कम्पेअर टू दिस स्ट्रँड. बरोबर आहे, हे स्ट्रँड कसा आहे, तुकड्या तुकड्यामध्ये तयार होतात, म्हणजे हा तर पुढे राहणारच नाही, हा पुढे राहतो. ठीक आहे, लीडिंग टेम्पलेट. लीडिंग टेम्पलेट म्हणजे काय, ज्याचा 3' एंड फ्री आहे त्याला लीडिंग टेम्पलेट म्हणतो आणि त्याच्या पुढे तयार होणारा जो स्ट्रँड आहे त्याला लीडिंग स्ट्रँड म्हणतात. इथे सांगू शकतो, ज्या स्ट्रँडचा 5' एंड फ्री आहे त्याला आपण लॅगिंग टेम्पलेट म्हणतो आणि त्याच्या पुढे तयार होणाऱ्या स्ट्रँडला आपण लॅगिंग स्ट्रँड म्हणतो. म्हणजे तो कसा असतो, मागे असतो. आता राहिला प्रश्न काय, आरएनए प्रायमरचा. आता डीएनए मध्ये तर आरएनए नको, मग हा आरएनए प्रायमर काय केला जातो, रिमूव्ह केला जातो. तिथे येतो आरएनए पॉलिमरेज नावाचाच एन्झाईम, परत तो काय करतो, त्याला रिमूव्ह करून टाकतो आणि डीएनए चे न्यूक्लियोटाइड ऍड करतो. मग जर पाहायचं राहिलं प्रोकॅरियोटिक मध्ये, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये असतो डीएनए पॉल 1 आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये असतो डीएनए पॉलिमरेज अल्फा. ठीक आहे, इथे सुद्धा ओकाझाकी फ्रॅगमेंट मध्ये काय असते, एक एन्झाईम येतो डीएनए लायगेज नावाचा, डीएनए लायगेज नावाचा एन्झाईम. तो डीएनए लायगेज नावाचा एन्झाईम काय करतो, हे फ्रॅगमेंट जॉईन करतो. इथले सुद्धा आरएनए प्रायमर काय केले जातात, रिमूव्ह केले जातात या 2 एन्झाईमच्या माध्यमातून आणि तिथे डीएनए चे तुकडे ऍड केले जातात. अशा प्रकारे फायनली आपल्याला काय मिळते, वरतो जर पाहतो म्हटलं हे काय झालं,
अशा प्रकारे आपल्याला 2 डीएनए मिळाले, ज्याच्यामध्ये 50% कन्झर्व स्ट्रँड आहे, 50% पॅरेंटल आणि 50% न्यूली सिंथेसाइज. इथे सुद्धा 50% पॅरेंटल, 50% न्यूली सिंथेसाइज, म्हणून याला आपण म्हणतो सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ डीएनए. फायनली हे स्ट्रँड असे असे सेपरेट झाल्याच्या नंतर काय मिळणार आपल्याला, असे स्ट्रँड मिळणार. ठीक आहे. ठीक आहे. हे खालचे ब्लॅकच्या समोर रेड, वरचा ब्लॅकच्या समोर रेड. ठीक आहे. इथे जसं न्यूक्लियोटाइड होते, सपोज आपण काय काय दिले होते, काय होते, ए ए ए ए ए ए. मग इथे काय होते, याच्या समोर पहा काय होते, टी टी टी. मग आता इथे त्याच्या कॉम्प्लिमेंटरी काय आलं, टी टी टी, आणि याच्या कॉम्प्लिमेंटरी ए ए ए. म्हणजे बघा, जो आपला ओरिजिनल स्ट्रँड होता कसा असा, तसेच काय झाले 2 स्ट्रँड काय झाले तयार झाले. ओरिजिनल स्ट्रँड कोणता होता, हा आणि हा, म्हणजे काय 80 80 80. नवीन स्ट्रँड पण कसे तयार झाले, 80 80 80 80 80 80 वाले. ठीक आहे. अशा प्रकारे काय होते, डीएनएचं सिंथेसिस होते. आणि हे काय सेमी कन्झर्वेटिव्ह मॉडेल ऑफ डीएनए रेप्लिकेशन आहे, ज्याच्यामध्ये 50% ओल्ड स्ट्रँड, 50% काय असतो, न्यू स्ट्रँड असतो. ठीक आहे. याच्यामध्ये झालं, पाहून घ्या, थोडस कॉम्प्लिकेटेड आहे थोडं. ठीक आहे. एका छोट्याशा डायग्राम मधून आपण डीएनए रेप्लिकेशन कशा प्रकारे होते ते पुन्हा एकदा समजून घेऊ. काय सांगितलं होतं आपण की डीएनए रेप्लिकेशन मध्ये पहिली स्टेप असते ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. पहिली स्टेप आहे ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. ठीक आहे. ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड यामध्ये काय होते, जे डीएनएचे न्यूक्लियोटाइड जे मोनोफॉस्फेट मध्ये होते ते कन्वर्ट होतात कशामध्ये, ट्रायफॉस्फेट फॉर्म मध्ये. त्याच्यासाठी त्यांना काय लागते, एटीपी लागते, सोबतच एक एन्झाईम लागते फॉस्फोरायलेज. ठीक आहे. डीएनएचे जेवढे पण न्यूक्लियोटाइड असतात न्यूक्लियोप्लाझम मध्ये, ते सगळे काय होतात, त्यांच्या ट्रायफॉस्फेट फॉर्म मध्ये कन्वर्ट होतात, मोनोफॉस्फेट मधून ट्रायफॉस्फेट मध्ये. यासाठी एटीपी लागते आणि फॉस्फोरायलेज नावाचा एन्झाईम लागते, आणि या रिएक्शनला आपण म्हणतो फॉस्फोरायलेशन. फॉस्फोरायलेशन. ठीक आहे. फॉस्फोरायलेशन सगळे 4 प्रकारचे डीएएमपी, डीजीएमपी, डीसीएमपी, डीटीएमपी हे सगळे कशामध्ये कन्वर्ट होतात, त्यांच्या ट्रायफॉस्फेट फॉर्म मध्ये. दुसरी स्टेप होती आपण कोणती पाहिली, ओरिजिन और इनिशिएशन पॉइंट. ठीक आहे. ओरिजिन और इनिशिएशन पॉइंट, ज्या पॉइंट पासून सपोज आपण धरून इथून, ज्या पॉइंट पासून काय होणार, रेप्लिकेशन स्टार्ट होणार, त्याला ओरिजिन पॉइंट किंवा इनिशिएशन पॉइंट म्हणतात. ठीक आहे. ओरिजिन पॉइंट किंवा इनिशिएशन पॉइंट म्हणतात, जिथून रेप्लिकेशन स्टार्ट होते. आणि जिथे रेप्लिकेशन स्टॉप होते त्याला आपण काय म्हणतो, जिथे रेप्लिकेशन एंड होते त्याला आपण म्हणतो टर्मिनेशन पॉइंट. टर्मिनेशन पॉइंट. युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये असे खूप सारे ओरिजिन पॉइंट असतात, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये एकच ओरिजिन पॉइंट असतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपण नेक्स्ट स्टेप पाहिली, किंवा याच्यामध्ये पाहिलं की ओरिजिन पॉइंट वर एक एन्झाईम असतो एंडोन्यूक्लियस. ठीक आहे. एंडोन्यूक्लियस नावाचा एन्झाईम काय करतो, तिथे एका स्ट्रँडला काय करतो, सपोज ओरिजिन पॉइंट थोडस इकडे घेऊ, तिथे एका स्ट्रँडला काय करतो, अशा प्रकारे काय करतो, कट लावतो. ठीक आहे. एका स्ट्रँडला काय करतो, अशा प्रकारे काय करतो, कट लावतो. समजण्यासाठी आपण दोन्ही साईडला काय करून घेतला, कट करून घेतला. ठीक आहे. त्यानंतर तिसरी स्टेप आहे याची अनवाइंडिंग ऑफ डीएनए. अनवाइंडिंग ऑफ डीएनए मॉलिक्यूल. अनवाइंडिंग ऑफ डीएनए मॉलिक्यूल मध्ये काय होते, एक एन्झाईम येतो हेलिकेज नावाचा, जिथे कट होता तिथून तो मूव्ह करतो ओल्ड स्टँड वर 3' to 5' डायरेक्शन. ठीक आहे. 3' डायरेक्शन आहे ओल्ड स्टँडची, रन करतो 5' डायरेक्शनने. आणि जेवढे पण त्याच्यामध्ये न्यूक्लियोटाइड होते त्याच्यामध्ये नायट्रोजन बेसेस काय करत जातो, तो ब्रेक करत जातो. ठीक आहे. हेलिकेज एन्झाईम काय करतो, हेलिक्स रिमूव्ह करतो. काय करतो, हेलिक्स रिमूव्ह करतो. जे कॉइलिंग होती डीएनएची ती रिमूव्ह करतो. कशा प्रकारे, हे इथे सपोज इथे 3' एंड आहे, इथे हेलिकेज नावाचा एन्झाईम अटॅच झाला आणि असा तो रन करत, सपोज इथून दाखवतो, रन करत गेला, हायड्रोजन बॉन्ड ब्रेक केले, त्यामुळे काय झालं, त्याच्यामधले हेलिक्स काय झाले, रिमूव्ह झाले. ठीक आहे. अशा प्रकारे हेलिकेज एन्झाईम काय करतो,
हेलिक्स रिमूव्ह करतो हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करून. ठीक आहे, हेलिक्स रिमूव्ह झाल्याच्या नंतर काय होतं पुढे, ठीक आहे, तो काय होतो 3' to 5' डायरेक्शन काय करतो, रन करतो कोणाच्या, ओल्ड स्ट्रँडच्या. त्यामुळे इकडे सुद्धा काय होतो 3' to 5' डायरेक्शन, 3' to 5' डायरेक्शन हेलिकेज काय करतो, रन करतो. त्यानंतर पुढे आणखी याच्यानंतर आहे आता 4th स्टेप आहे सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड. ठीक आहे, हेलिकेजने काय केले होते, हेलिक्स रिमूव्ह केले होते, त्यामुळे 2 स्ट्रँड काय झाले होते, सेपरेट झाले होते. ते 2 स्ट्रँड सेपरेट झालेले स्ट्रँड परत कॉलेक्ट झाले नाही पाहिजे, यासाठी तिथे एक प्रोटीन ऍड झाला होता, कोणता, सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन, SSBP म्हटलं होतं त्याला. ठीक आहे, तो ऍड झाला होता. त्यानंतर काय झाले, ते 2 स्ट्रँड तयार झाले, ते 2 स्ट्रँड टेम्पलेट म्हणून ऍक्ट केले. टेम्पलेट म्हणजे काय, त्यांनी काय केलं, एक साचा म्हणून काम केलं आणि त्या साच्याचा वापर करून नवीन स्ट्रँड काय झालं, तयार झालं. ठीक आहे, यांनी साचा म्हणून काम केलं, या साच्याचा वापर करून नवीन स्ट्रँड काय होते, तयार होते. मग त्याच्यासाठी काय लागते, नवीन स्ट्रँड सिंथेसिससाठी एक छोटासा काय लागतो, RNA तुकडा लागतो, त्याला RNA प्रायमर म्हणतात. त्याला ऍड करण्याचं काम कोण करते, एक एन्झाईम. इथे RNA प्रायमेज नावाचा एन्झाईम आला, एवढा RNA तुकडा ऍड केला आणि निघून गेला. ठीक आहे, ते झाला, RNA तुकडा ऍड झाला. RNA तुकडा ऍड झाल्याच्या नंतर इथे एक एन्झाईम आला, इथेच DNA पॉलिमरेजने काय केले, न्यूक्लिओप्लाझम मध्ये जे आपण न्यूक्लिओटाइड ऍक्टिव्ह केले होते ते न्यूक्लिओटाइड घेतले आणि असे ऍड करत त्याच्या कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड ऍड करत काय केलं, डीएनएचा स्ट्रँड सिंथेसाइज केला. फॉर एक्झाम्पल जर इथे ए असेल तर इथे त्याने टी ऍड केला, फॉर एक्झाम्पल इथे टी असेल तर इथे काय केले, ए. अशा कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड ऍड करत काय केलं तर स्ट्रँड पूर्ण सिंथेसाइज झाला. ठीक आहे, जसा जसा हा हेलिकेज इकडे रन करणार तसा तसा हा DNA पॉलिमरेज काय करत राहणार, नवीन स्ट्रँड बनवत राहणार. ठीक आहे, त्यानंतर पुढे या स्ट्रँडवर काय झालं, आता इथे काय आहे, नवीन स्ट्रँड सिंथेसिसची डायरेक्शन असते कधी पण 5' to 3' डायरेक्शन आणि कधी पण नवीन स्ट्रँड सिंथेसाइज होते कुठून, ओल्ड स्ट्रँडच्या 3' एंड पासून. मग हे झाला ओल्ड स्ट्रँड, हा ब्लॅक कलरने दाखवलेला ओल्ड स्ट्रँड. मग इथे तर 5' एंड आहे, 3' एंड कुठे आहे, इथे आहे. मग हा हेलिकेज जेव्हा इथून इथपर्यंत आला होता, म्हणजे एवढा हेलिकल रिमूव्ह झाला होता, तेव्हा इथे RNA प्रायमर ऍड झाला. कोणी ऍड केला, RNA प्रायमेज नावाच्या एन्झाईमने RNA प्रायमेज आला, एवढा RNA प्रायमर ऍड केला आणि तो निघून गेला. ठीक आहे, त्यानंतर काय झालं, मग इथे DNA पॉलिमरेज आला आणि त्याने काय केले, याच्या कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड काय केले, ऍड केले. हे DNA पॉलिमरेज इथून निघून गेला. तोपर्यंत एवढा स्ट्रँड सिंथेसाइज होईपर्यंत हेलिकेज आणखी पुढे गेला. मग हा DNA पॉलिमरेज पहिल्यांदा RNA प्रायमेज नावाचा एन्झाईम आला, त्याने RNA प्रायमेज ऍड केला. बघा, RNA प्रायमेज ना RNA प्रायमर ऍड केला आणि निघून गेला तो. त्यानंतर परत काय झालं, इथे DNA पॉलिमरेज आला. DNA पॉलिमरेजने एवढा काय केला, स्ट्रँड सिंथेसाइज केला, तो पण निघून गेला. आणखी सपोज एवढा स्ट्रँड सिंथेसाइज होईपर्यंत काय होणार, हा हेलिकेज काय होणार, इकडे रन करत राहणार. कंटिन्यू प्रोसेस असते सगळीकडे एकदाच काय होते, प्रोसिजर चालते. ठीक आहे, त्यानंतर मग काय होणार, पुढे आणखी गेल्याच्या नंतर आणखी RNA प्रायमर ऍड होणार आणि काय होणार, अशा प्रकारे स्ट्रँड काय होणार, तयार होणार. ठीक आहे, हे झालं सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड. त्यानंतर पुढे काय आहे, 5वी स्टेप, लीडिंग अँड लॅगिंग स्ट्रँड. ठीक आहे, लीडिंग अँड लॅगिंग स्ट्रँड. जो स्ट्रँड जुन्या डीएनएच्या ज्या स्ट्रँडकडे 3' एंड फ्री आहे, हा स्ट्रँड आहे, याच्याकडे 3' एंड फ्री आहे, तर याला आपण म्हणतो लीडिंग टेम्पलेट. याला आपण म्हणतो लीडिंग टेम्पलेट. ठीक आहे, आणि त्याच्या समोरच्या स्ट्रँडला म्हणतो लीडिंग स्ट्रँड. लीडिंग स्ट्रँड, त्याला आपण म्हणतो लीडिंग स्ट्रँड. ठीक आहे, ज्या डीएनएच्या स्ट्रँडकडे 5' एंड फ्री आहे त्याला आपण म्हणतो लॅगिंग टेम्पलेट आणि त्याच्या पुढे तयार झालेल्या स्ट्रँडला आपण म्हणतो लॅगिंग स्ट्रँड. लॅगिंग टेम्पलेटवर स्ट्रँड, डीएनएचा स्ट्रँड हा काय होतो, तुकड्या तुकड्यामध्ये तयार होतो, त्याला ओकाझाकी फ्रॅगमेंट म्हणतात. ठीक आहे, आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर काय असते, RNAचे फ्रॅगमेंट याच्यावर असतात डीएनएवर. मग त्या RNAचे फ्रॅगमेंट नको आपल्याला, मग तिथे DNA पॉलिमरेज नावाचा एक एन्झाईम येतो परत आणि त्या RNAचे फ्रॅगमेंट काढून तिथे काय करतो, तिथे तो काय करतो, डीएनएचे फ्रॅगमेंट ऍड करतो. ठीक आहे, डीएनएचे फ्रॅगमेंट काय करणार, तिथे तो ऍड करणार. त्याच्यासाठी प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये DNA पॉलिमरेज 1 आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये DNA पॉलिमरेज अल्फा. ठीक आहे, सोबतच हे ओकाझाकी फ्रॅगमेंट जे आहेत हे असे राहिलेले
इथे काय होते, जॉईनिंग होते. डीएनए लायगेज नावाचा एन्झाईम काय करतो, असे सगळे फ्रॅगमेंट काय करतो, जॉईन करून टाकतो. ठीक आहे, डीएनए लायगेज नावाचा एन्झाईम काय करतो, सगळे फ्रॅगमेंट जॉईन करतो. हे आरएनएचे प्रायमर राहणार नाही, आरएनएचे प्रायमर काढून टाकले जाणार. ठीक आहे, म्हणजे सगळं डीएनए काय होणार, नंतर हे असा सिंथेसाइज होणार. शेवटी आपल्याला हा एक डीएनए आणि हा एक डीएनए असे 2 डीएनए मिळणार आणि जे कसे राहणार, एक्झॅक्टली सिमिलर राहणार. ठीक आहे.